पहिले लागीन तेवढे स्टंट केले आणि इकडे तिकडे हिंडून चिल्लरपणा केला. मित्रासोबत पण गेलो आणि घरी आल्यावर आपल्याला कामच करावं लागलं. आपल्या ब्लॉगमध्ये काय टाकायचा विचार केला, तेवढ्याच मित्रानं कॉल केला म्हणे, चल म्हणे तुला कंटेंट देतो एक नंबर म्हणे. त्याच्यासोबत आणि तिकडून ब्रुसली पण आला. ब्रुसली म्हणजे आपला डॉन आहे बरं. आम्ही सगळे सोबत होतो. तेवढ्यात मित्र आला, चला म्हणे तुम्हाला कंटेंट भेटला म्हणे, मारा म्हणे उड्या फटफट, कारण की आजचा म्हणे आपल्याला खतरनाक अशा गोष्टीचा आज म्हणे आपल्याला विल्हेवाट लावणं आहे. म्हटलं अशी कोणती गोष्ट आहे म्हणजे लयच भारी. तुम्हाला सांगतो मित्राचे नांनी करायचं. आपल्या सगळे मित्र खतरनाक आहेत बरं. सोपी गोष्ट नाही आहे. कपडे भरले पण घरी मार खाणं म्हणजे पक्का आपलं. निघालो आम्ही दोघं जण त्या बुलबुले तोस्तोही नाही तर मला मित्रांनी त्याच्यासोबत नाही लोकी मुरकी फार बरं. मालक डोक्यावर हात ठेवून होता, कारण की या कोंबड्याला म्हणे लेग पीसच नाही आहे. आणि कोंबडी पाहिली तर कोंबड्याहून मोठी. बरी कहाणी ऐकली त्याची आणि चौघ जण निघालो एका गाडीवर डायरेक्ट वावरात. पहिले म्हणे मित्र म्हणे गाडी घेऊन येतो घरची, कारण की आपल्या गाडीचं टायर खराब आहे म्हणे. तसंच घरी गेलो आणि गाडी घेतली. वावरात फवारा होता, टाकीत पाणी काहीच नव्हतं. मी आतलं फवारा कसं घरून आणली म्हणे मी टाकी भरू. एवढ्यातच मला आठवलं की आपल्या वावरात शिप लावावं लागते, कारण की हरभऱ्याचं पाणी म्हटलं म्हणजे भारी कामी. थोडंसं जास्त पाणी आणि हरभरा डायरेक्ट गायब तिथचाच खरगस पलटे. मी आतलं पहिले पैप बदलून घेऊ म्हटलं, मग पिंकर आणले एका जागी लावून दिले ते म्हटलं थोड्या वेळाने शिप लावून देऊ. तेवढ्यात पाहतो गहू एक नंबर होता आणि हरभरा फुलवर होता. आणि तुरी इकडे जाऊन पाहतो तूर येते हप्त्याभरात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा लवकर.